मुख्यमंत्री वेळ देत नाही असा आरोप करत आदिवासी आमदारांनी विधानसभेच्या सुरक्षा जाळीवर उडी घेत आंदोलन सुरू केले। यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर अनाघाती आरोप केला असून विधानसभेचे उपाध्यक्ष उडी मारत आहेत, यासाठी सरकारला लाज वाटायला पाहिजे। अशी सरकार बघितली नाही, तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आदिवासी आमदारांना देण्यासाठी वेळ नाही, तर दुसरीकडे लाडकी बहीणचे इव्हेंट करून रॅपवर नाचण्याकरिता त्यांच्यावर वेळ आहे, असाही आरोप वडेट्टीवार यांनी केला। धनगर समाजाची फसवणूक केली, आदिवासींना वेडीच धरला, महाराष्ट्राची फसवणूक करण्याचे काम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी केले। आदिवासींच्या नेत्यांना तुच्छ समजण्याचं काम या सरकारने केलं। याचा बदला आदिवासी येत्या निवडणुकीत घेतील, तसेच यांना फिरू सुद्धा देणार नाही, असा खरपूस समाचार यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतला। मंत्रालयामध्ये आमदारांनी उडी घेतलेली आहे, काय त्याच्यावर बोलणार? हे सरकार आहे की या सरकार असं सरकार पाहिलं नाही, तर विधानसभेचे लोकसभेतील उपाध्यक्षांना मंत्रालयात उडी मारावी लागतं, म्हणजे या सरकारला लाज वाटायला पाहिजे। सरकार अस्तित्वात आहे काय? आदिवासी समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भात सरकार गंभीर आहे काय? मागील 3 दिवसापासून मुख्यमंत्र्याकडे सर्व आदिवासी आमदार वेळ मागत होते। आमदारांना वेळ देण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही, आणि हे लाडकी बहीणचे इव्हेंट करून रॅम्पवर नाचायला यांना वेळ आहे, आणि हे मतासाठी आचुरलेले हे जे राक्षस आहेत यांना समाजाशी काही देणे घेणं राहिलेलं नाही। हा इतका संताप लोकांमध्ये निर्माण झालेला आहे। एकीकडे JR काढत असताना धनगर समाजाचा तुम्ही तो केंद्र सरकारचा अधिकार असताना मतं मिळवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर त्या समाजाची फसवणूक करताय, आदिवासी समाजाला वेठीस धरताय, आदिवासीच्या आमदारांना नेत्यांना वेळ देत नाही। मग तुम्ही काय करताय? या सरकारला थोडी लाज वाटायला पाहिजे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लुटून खालाय आणि आता प्रश्नही सोडवायला नाहीत। ही सर्व स्थिती आदिवासी समाजाला, हे उपेक्षित समाज, हा शोषित समाज, हा मागास समाज, या आदिवासी समाजाला तुच्छ लेखण्याचं काम, त्या नेत्यांना तुच्छ लेखण्याचं काम या सरकारकडून झालेलं आहे, आणि याचा बदला निवडणुकीमध्ये आदिवासी बांधव घेतील। आम्हाला हे घेतीलच नाही तर यांना फिरूसुद्धा देणार नाहीत। महाराष्ट्रामध्ये ही वेळ या लोकांनी आणलेली आहे। तुमच्या घरात सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।